इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घोषणा झाली। इस्लामपूर शहराचे नाव आता ईश्वरपूर करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केल्यानंतर शहर परिसरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, रयत क्रांती संघटनेसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे, साखर वाटप करण्यात आली। आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी इस्लामपूरचे ईश्वरपूर होण्यासाठी सरकारने ठराव करावा अशी मागणी केली। या विषयाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती देताना नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहात सांगितले। 2021 साली इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात नामकरण करण्याबाबत शिवसेना जिल्हा प्रमुख व तत्कालीन नगरसेवक आनंदराव पवार यांनी आग्रही भूमिका घेतली होती। याला नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी सकारात्मक पाठिंबा दिला होता। इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करण्यासाठी त्यांनी विशेष सभा बोलावली होती। शहरात 35,000हून अधिक नागरिकांनी ईश्वरपूर नामकरण करण्यासाठी सह्या केल्या होत्या, परंतु यावेळी ईश्वरपूर नामांतर करण्यासाठी झालेल्या सभेत 28 पैकी फक्त 10 नगरसेवक उपस्थित राहिले होते। विशेष सभा गणपूर्ती अभावी रद्द झाली होती। यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता। निशिकांत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता। याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती। 2 महिन्यांपूर्वी नगरपालिका प्रशासनाला शासनाकडून पत्रव्यवहार झाला होता। याला प्रतिसाद देताना जिल्हा प्रशासनाने शासनाला प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार विधिमंडळाच्या अधिवेशनात इस्लामपूर आता ईश्वरपूर होणार हे शिक्कामोर्तब झाले। कवठेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथील एकाच कुटुंबातील 4 व्यक्तींनी विष प्राशन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। यामध्ये सासू सून असेच 2 जण मयत झाले, तर बाप लेक या दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। नांगोळे येथील संशयास्पद घटनेमुळे खळबळ माजली आहे। सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील आणि सून काजल समीर पाटील या 2 महिलांचा मृत्यू झालाय, तर वडील अल्लाउद्दीन मकबूल पाटील आणि मुलगा समीर अल्लाउद्दीन पाटील अशी जखमी बापलेकांची नावे आहेत। नांगोळे येथील पाटील यांचे गावानजीक ढालगाव रस्त्यालगत घर आहे। या घरामध्ये वृद्ध आई आणि 2 लहान मुलांसह एकूण 7 जण राहत होते। यातील सासू व सून तसेच बापू व लेक यांनी विष प्राशन केल्याचं उघडकीस आले, परंतु वृद्ध आई आणि समीर यांच्या 2 लहान मुलांनी मात्र विष प्राशन न केल्याचं दिसून आले। पाटील यांच्या परिवारातील विष प्राशन केलेल्या 4 जणांना कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। यातील रमेजा पाटील आणि काजल पाटील या दोघींचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालाय। उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खाडे यांनी या 2 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती फोनवरून कवठेमंकाळ पोलिसांना दिली आहे, तर अल्लाउद्दीन पाटील आणि समीर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। नांगोळे येथील पाटील परिवारातील 4 व्यक्तींनी विष प्राशन का केलं याचं कारण अजून समजू शकलं नाहीये। जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयातील सुमारे 700 परिचारिकांनी शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले। सलग दुसऱ्या दिवशी परिचारिकांनी काम बंद केल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे दिसून आले। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने गुरुवारी 1 दिवसीय कामबंद आंदोलन केलं होतं, मात्र त्यानंतरही परिचारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं। कोणताही तोडगा न निघाल्याने शुक्रवारपासून कामबंद आंदोलन करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, सांगली आणि मिरज सिव्हिल रुग्णालयातील सुमारे 700 परिचारिका आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होतोय। सार्वजनिक आरोग्य विभागाकडील परिचारिका यांना प्रशासकीय बदलीमधून सूट देणे, वेतन त्रुटी दूर करा, केंद्र शासनाप्रमाणे सर्व भत्ते लागू करणे, सरळ सेवेने पदभरती आणि पदोन्नती करावी, तसेच सरळ सेवा भरतीमधील 90-10 धोरण रद्द करण्यात यावे, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती बंद करणे, बायोमेट्रिक हजेरीची सक्ती रद्द करणे, शासकीय निवासस्थानामध्ये राहण्याची सक्ती रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले। याची माहिती सुलताना जमादार आणि परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा पूनम दवडे यांनी दिली आहे। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या जुन्या इमारतीला 34 वर्ष झाली होती। सुसज्ज इमारत नसल्याने सोयी सुविधा देण्यास अडचणी येत होत्या, त्यामुळे सांगली मिरज रोडला नवीन इमारत बांधण्यात आली आहे। या इमारतीचं उद्घाटन सोमवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली आहे। ते म्हणाले, सांगली जिल्हा शिक्षक बँकेची स्थापना 1952 साली एका पत्र्याच्या खोलीत करण्यात आली होती। त्यानंतर 50 कोटी ठेवींचा व्यवसाय झाल्यानंतर 1990 साली इमारत बांधली होती। 34
38 वर्ष या इमारतीमधून कारभार सुरू होता. आता ठेवी 500 कोटींच्या घरात गेल्या. पूर्वी बँकेत 20 कर्मचारी होते, ते आता 175 झालेत. लॉकर, डेटा सेंटर, पार्किंग आदी सुविधा बँकेकडून दिल्या जात आहेत. शिवाय पूरपट्ट्यात देखील इमारत होती, त्यामुळे सुसज्ज इमारत आवश्यक होती. स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळ सत्तेत आल्यानंतर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारत निधीसाठी तरतूद करण्यात आली. त्यासाठी सांगली मिरज रोडवरील सैनिक नगर येथे 2 कोटी 11 लाख रुपयांच्या 5 गुंठे जागा खरेदी करण्यात आली. 31 जानेवारी 2024 ला इमारत बांधणीचा शुभारंभ करण्यात आला. अवघ्या 1.5 वर्षात इमारतीचं काम पूर्ण होते. 5 मजली इमारत असून 13,500 स्क्वेअर फूट बांधकाम आहे. यासाठी 3 कोटी 64 लाख रुपये बांधकाम खर्च आला असून इमारत फंडामधून त्याची तरतूद केली होती. या इमारतीचं उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नाईकवाडी, सुधीर गाडगीळ, भगवानराव साळुंखे, जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, शिक्षक संघाचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, मुश्ताक पटेल, वितेश खांडेकर, धैर्यशील पाटील, अंकुश काळे, सदाशिव मोहिते आदी जण उपस्थित राहणार असल्याचे विनायक शिंदे यांनी सांगितले. या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालोय हैराण, या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण या भजनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत मतकुणकी येथील मोजणी 3ऱ्या दिवशीही बंद पाडली. दिवसभर टाळ मृदुंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन म्हणत शासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केलाय. गेल्या 3 दिवसांपासून मतकुणकी येथे शासकीय कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत, मात्र 3 दिवस शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही. शुक्रवारी दिवसभर ज्ञानबा तुकारामचा गजर करत सांप्रदायिक भजने तसेच ही तर गायलीच, मात्र अमोल पाटील यांनी तयार केलेली सामाजिक आणि शक्तीपीठच्या समस्यांवर तयार केलेली भजने सादर करून जोरदार निषेध व्यक्त केलाय. या शक्तीपीठ हायवेने आम्ही झालो रे हैराण, या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण, राज्यकर्ते झाले गुंड, विरोधक झाले शंड, बळीराजा ऊट आता करुणी बंड, अरे एकजुटीने जिरू यांचा कंड, या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण, विदर्भात कोळस्याची खाण, अडाणीचं बसवायला बसतान, शक्तीपीठ घातलास घाट, शेतकऱ्यांची लावून या वाट, महापुराने शेतकरी होणार उद्ध्वस्त, या शक्तीपीठाने होईल निसर्गाचा ऱ्हास, या देवेंद्र तुला तलब शक्तीपीठाची, तलब तुला सत्तेच्या नशेची. या भजनाला उपस्थितांनी दाद दिली आहे. उपस्थित सहकारी कर्मचाऱ्यांनीही याला टाळ्या वाजवत प्रतिसाद दिलाय. यावेळी महेश खराडे, उमेश देशमुख, प्रभाकर तोडकर, अरुण पाटील, अमोल पाटील, उत्तम रणवरे, मनोज पाटील, धनाजित चव्हाण, राहुल नलवडे, सुनील पवार, मोहन गव्हाणकर, नवनाथ मोरे, सुजित नलवडे, विजय माने आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलूस तालुक्यातील वसगडे येथील 195 गुंठे जमीन रेल्वेमुळे बाधित झाली होती, पण महसूल विभागाने केलेल्या मोजणीनुसार फक्त 55 गुंठे जमिनीचा मोबदला आणि त्याचे व्याज रेल्वे देण्यास तयार होती. त्यामुळे वसगडे येथील रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी मागील 38 महिन्यापासून जलसमाधी आंदोलन, रेल्वे रोको आंदोलन चालू केलं होतं. या आंदोलनामुळे अर्धे यश शेतकऱ्यांना मिळालं होतं, परंतु 14 जुलै 2025 पासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याविषयी रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला होता. आज संग्राम देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी पद्मसिंग जाधव, ॲडिशनल डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर, पुणे डिव्हिजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, DYCE दीपक कुमार, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार दीप्ती रिठ्ठे, सर्कल तलाठी भिलवडी, API पालवे यांना उपोषणस्थळी बोलावून 195 गुंठे जमिनीचा मोबदला आणि शासकीय नियमानुसार व्याज रेल्वे प्रशासनाने लेखी दिले आणि शेतकऱ्यांच्यावर खंडणीचा आरोप करून केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याचे लेखी रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर तब्बल 38 महिन्यांपासून सुरू असलेले हे उपोषण संग्रामसिंग देशमुख यांच्या हस्ते ज्यूस आणि पेढे देऊन स्थगित करण्यात आले. सांगलीतील शारदानगर येथील भूखंड बळकावण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये महानगरपालिका अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे. स्वयंघोषित मुस्लिम नेते मात्र अशा व्यक्तींना पाठीशी घालतायत. हा भूखंड वाचवण्यासाठी आमचा लढा आहे, पण याला धार्मिक रंग दिला जात असून खोटी कागदपत्रे तयार करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या मुस्लिम नेत्यांना या प्रकरणात सह आरोपी करावे. महापालिकेने न्यायालयात जात भूखंड ताब्यात घेत तो सामाजिक उपक्रमांसाठी विकसित करावा अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी बोलताना केली आहे. दरम्यान या भूखंडावर कोणत्याही परिस्थितीत प्रार्थना स्थळ होऊ देणार नाही असा इशाराही माजी आमदार शिंदे यांनी यावेळी बोलताना दिलाय.
शिंदे म्हणाले, शारदानगर येथील शेतजमीन मालकाने गुंठेवारी करून प्लॉट पाडून विक्री करत असताना 56 क्रमांकाचा पडीक विहीर असलेला प्लॉट ओपन स्पेस म्हणून महापालिकेकडे कब्जापट्टी देत असताना वर्ग केलेला आहे। येथील नदाफ या मुस्लिम कुटुंबाने खोटी कागदपत्रे तयार करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वकिलांना हाताशी धरून एकतर्फी निकाल करून घेतलाय। 20 रुपयांच्या स्टॅम्पवर भाडेपट्टी करारावर स्पष्टपणे सदरची जागा मशिदीचे बांधकाम करण्यासाठी, वीज कनेक्शन, पाणी कनेक्शन घेण्यासाठी जागा मालकाची हरकत नाही असं स्पष्टपणे भाडेपट्टी करारात नमूद केले। खोटी कागदपत्रे तयार करून महापालिकेचा 1.5 कोटींचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच मुस्लिम नेत्यांना यामध्ये सह आरोपी करावे अशी मागणी करत माजी आमदार शिंदे म्हणाले, महापालिकेने याबाबत तातडीने न्यायालयात जावे, हा भूखंड वाचवावा, या भूखंडावर कोणत्याही स्थितीत प्रार्थनास्थळ होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलाय। सांगलीतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणाचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। यासाठी शहराच्या मध्यभागी स्टेडियमसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे। या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन त्यासाठी 60 कोटी रुपये निधी द्यावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विधिमंडळ अधिवेशनावेळी केली आहे। आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर या संदर्भात चर्चा केली। त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे। या प्रकल्पामध्ये सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल आणि हॉकी मैदान, कबड्डी मैदान, बास्केटबॉल मैदान, टेनिस कोर्ट, क्लब हाऊस, पार्किंग आणि गॅलरी यांच्यासह इतर सुविधांचा समावेश आहे। यासाठी 69 कोटी रुपयांचा अंदाजित खर्चाचा प्रस्ताव तयार केलाय, त्याला तातडीने मंजुरी द्यावी। सांगली आणि सांगली जिल्हा ही क्रीडा नगरी आहे। क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन या खेळामध्ये जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी जागतिक कीर्तीचा नावलौकिक मिळवलाय। सांगली शहर आणि जिल्हा कबड्डी आणि ॲथलेटिक्सचे माहेरघर मानले जाते। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम विकसित झाल्यास येथील नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे। क्रीडा क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे। यासाठी या प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सेवा अधिक सक्षमपणे देण्यासाठी आरोग्य केंद्रांसह उपकेंद्रांची झाडाझडती घेतली जाणार आहे। या तपासणी मोहिमेसाठी 9 जिल्हास्तरीय अधिकारी आणि 65 जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी सांगितले। आरोग्य विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवा अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील आरोग्य सेवा, सुविधा, स्वच्छता व नियोजन यांची तपासणी करण्यात येणार आहे। या मोहिमेसाठी 9 जिल्हास्तरीय अधिकारी आणि 65 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी, सहाय्यकारी पर्यवेक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी आदेशित करण्यात आले। आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, औषध साठा, रुग्ण नोंदणी आणि रुग्णसेवा यांचं निरीक्षण आणि आवश्यक मार्गदर्शन करणे आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ हे स्वतः जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देतील। अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पवारे हे वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव आणि मिरज कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत। बाल आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक पाटील हे जत, कवटेमंका, आटपाडी, खानापूर आणि तासगाव या तालुक्यातील आरोग्य संस्थांना भेटी देणार आहेत।